जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधू. फसू नको तू सावध वाग रे मनुजा जाग, मनुजा जाग. फसू नको तू सावध वाग रे मनुजा जाग, मनुजा जाग. तुकडवाडी आज धन्य झाली पुन्हा एकदा. अभिनय सम्राट सचिनजी पिळगावकर या मंचावरती परत एकदा आलेले आहेत. सर, मनापासून स्वागत तुमचं या मंचावरती. तुला हे आणि तुम्हा सर्वांना हे नववर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जावं. वा. आणि असंच एक सरप्राईज ते आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. चित्रपटाचं नाव आहे लव्ह यू जिंदगी. त्याचबरोबरीनं स्वागत करूयात अभिनेत्री कविता लाड मेडेकर यांचं. जोरदार टाळ्या अभिनेते अतुल परचुरे यांच्यासाठी. आणि जोरदार टाळ्या अभिनेत्री प्रार्थना बेहरेसाठी. लव्ह यू जिंदगीच्या बरोबरीनंच आणखीन एक सिनेमाचे कलाकार या मंचावरती आलेले आहेत. सिनेमाचं नाव आहे नशीबवान. या निमित्तानं या मंचावरती मी स्वागत करतो जो इथेच आहे पण दिसत नाही कोणाला, भाऊ कदम यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तुम्ही म्हणाल भाऊच्या सिनेमाच्या प्रमोशनला भाऊ कदम नाही आहेत की काय, पण स्वतःच्या सिनेमाचं प्रमोशन असलं तरी पाठांतर महत्वाचं म्हणून आम्ही त्यांना बॅकस्टेजलाच ठेवलेलं आहे. जोरदार टाळ्या तेजपाल वाघसाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनेत्री मिताली जगतापसाठी. आणि जोरदार टाळ्या अभिनेत्री नेहा जोशीसाठी झाल्या पाहिजेत. खूप गप्पा मारायच्या आहेत. विनंती करतो सगळ्या पाहुण्यांना कृपया तुम्ही आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलाय तुमच्या हक्काचा तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल. तर आता सगळ्यांना ज्या गोष्टीची उत्सुकता आहे की ही जागा का मोकळी आहे, तर ती जागा आता भरण्याची वेळ आलेली आहे. नशीबवान हा सिनेमा आहे आणि अर्थातच जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात भाऊ कदम यांचं. तर आता सुरुवात करूयात आपण गप्पांना. लव्ह यू जिंदगी नावच फार गोड आहे आणि आयुष्यावर ज्यांनी खरंच प्रेम केलंय ते सचिन पिळगावकर, आणि याच नावाचा एक सिनेमा पण येतोय. सर काय सांगाल, काय हा सिनेमा? इट्स फुल ऑफ लव्ह. प्रेमच प्रेम. आणि जिंदगीवर लव्ह करणं मला असं वाटतं माझ्या वयाच्या 4.5 वर्षांपासून मी करायला सुरुवात केली. तेव्हापासूनच हे प्रेम करायला सुरुवात झालेली आहे. ती परमेश्वर कृपेने अजूनही आहे. वा वा वा. पण यातली जी भूमिका आहे त्याबद्दलची उत्सुकता फार वाढली आहे, कारण फार वेगवेगळी रूपं दिसत आहेत तुमची. म्हणजे 2 ठाम रूपं दिसत आहेत आणि ती वेगळीच आहेत. यात व्यक्ती एकच आहे पण त्याचे रंग 2 आहेत. या चित्रपटातला जो अनिरुद्ध बाळकृष्ण दाते, मुलगी मोठी झाली, तिचं लग्न झालं. मग काय काय लोक असं म्हणायला लागतात, आपल्या या वयात न दाते, तुम्हाला सांगतो आपल्या व्हॉट डू मीन आपल्या या वयात?
माणसाला स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्य सुखाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण त्याला एक संधी लागते. ते इन्सेंटिव्ह अनिरुद्ध दातेच्या आयुष्यात येतं. तो जो बदल घडतोय त्याला बायको नेगेटिव्हली रिॲक्ट करत नाहीये, पण मला असं वाटतं की ह्या सगळ्यांमुळे मला खूप मजा आलेली आहे या रोल वा 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 वा. प्रार्थना आता तुझ्याकडे येणार आहे. येस, तुझी काय भूमिका आहे? ही फिल्म मला स्वप्नील जोशीमुळे मिळाली. तो टुंपा म्हणतो मला, सो मला म्हणाला की टुंपा. माझं पेट नेम आहे. सो तो म्हणाला की टुंपा काय करतेस, सध्या फ्री आहेस का, आणि असशील फ्री तर एक फिल्म ऑफर करतोय तुला, करशील का? म्हटलं हो. त्यामुळे आय शुड थँक्स स्वप्नील की त्याच्यामुळे मला सचिन सरांबरोबर काम करायला मिळालं आणि एवढी छान फिल्म मिळाली. वा 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 वा. पण काय टुंपा हे मला फार इंटरेस्टिंग वाटलं. हे कोणी ठेवलंय नाव तुझं? माझ्या आईने ठेवलंय टुंपा. इट्स अ निकनेम, म्हणजे बेंगॉली नाव आहे ते. जसं आपल्यात चिंटू पिंटू असतं तसं तिथे टुंपा नाव खूप फेमस. मला वाटलं सचिनजींनी ठेवलंय, कारण ते एकापेक्षा एकचं टायटल सॉंगची सुरुवात बघितली. टुंपा चांगलं आहे, सुरुवातच त्यांनी होती ना. चांगलं आहे, गुड वन. तर रिया कशी आहे ही रिया? खूप बिंदास आहे, एकटी राहिलेली आहे. आईबाबांचा डिवोर्स झाला आहे, त्यामुळे तिला गोव्याची लहानपणापासून मोठी तिथे झाली, आता पुण्यात असते ती. एक झुंबा डान्स क्लास चालवत असते ती, आणि तेव्हा तिच्या आयुष्यात अनी येतो ज्याला ती डान्स शिकवते. सो मी थोडक्यात सचिन सरांना, म्हणजे सचिनजींना झुंबा शिकवला. आणि मग ती कसं त्याची लाईफ बदलते, अनिरुद्धवरनं अनी असं त्यांना करते. वा 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 वा. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आता थुकरटवाडीत, कारण थुकरटवाडीत सगळे आलेत म्हटल्यानंतर मनोरंजन तर होणारच. एवढे मोठे दिग्दर्शक आज इथे बसलेले आहेत. तर आमच्याही गावामध्ये काही दिग्दर्शक मंडळी आहेत, ते पण पिक्चर्स बनवतात सर. अच्छा. आणि सचिनजींचा हा आवडता कार्यक्रम आहे. याचं कारण ते मला एकदा म्हणाले होते की तुम्ही जी यातली स्किट्स करता किंवा स्पूफ्स करता, तर तुम्ही पण एक काळ गाजवलं हे सगळं करून टेलिव्हिजनला. हो हो हो, स्पूफ तर मी म्हणजे सोडलेच नाही कोणाला. असे स्पूफ बनवले होते. नावं पण फार हिलेरियस असायची हो, तुमची. मेरा गाऊन मेरा ड्रेस, हा, जंजीरचा अंजीर होतो. जंजीरचा अंजीर केलं होतं मी. हो. मेरा गाव मेरा ड्रेस. सर कुठेतरी कदाचित तेच आमच्यात आलंय थोडंसं तुमच्याकडून. तर आम्ही असा विचार केला की चला सचिनजींचीच फिल्म जर त्यांना दाखवली एखादी तर काय होईल. अरे वा. तर खरं तर आज सुप्रियाजी असते तर आणखीन मजा आली असती. अनेक सिनेमे आहेत तुमच्या दोघांच्या जोडीचे गाजलेले, पण माझा पती करोडपती हा जो काही गाजलेला सिनेमा आहे आणि त्याच्यातली जी गंमत आहे पुढे पुढे जे होत जातं, तर आमच्याही गावात एक वेगळा सिनेमा बनलाय सर. तुमचा होता माझा पती करोडपती, आमचाही माझा पती अरबपती. तर सगळ्यांना विनंती करतो या कार्यक्रमासाठी कृपया आपण समोर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या.